नमस्कार मंडळी. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांची क्षमा मागतो, कारण मागच्या आठवड्यात शनिवारी एपिसोड येऊ शकला नाही, तो काही अपरिहार्य कारणांमुळे. मित्रांनो, त्याआधीच्या आठवड्यात आपण पाहिलं होतं की मी राजापूरला पोचलो. तिथल्या आसपासच्या परिसरात असलेली सुंदर मंदिरे, तसेच अत्यंत प्राचीन दुर्मिळ हजारो वर्ष जुनी अशी पेट्रोग्लिफ्स जी आहेत ती पाहिली. त्यानंतर मी संध्याकाळी राजापूरच्या प्रसिद्ध श्री धूत पापेश्वर मंदिरात गेलो, महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून सर्वात महत्त्वाचं स्थान असलेल्या गंगा जिथं अवतरते त्या स्थानी गेलो. माझं नशीब जोरदार होतं. गंगा अवतरलेली होती असं मला तिथल्या गुरुजींकडनं समजलं आणि त्यामुळे त्या दिवशी मला गंगेचं दर्शन घेता आलं. आणि ते दर्शन घेतल्यानंतर मात्र पुढं म्हणजे थेट पुण्याला निघण्याचा मी निर्णय घेतला. आणि मग संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या सुमारास मी तिथून पुढच्या प्रवासाला म्हणजे पुण्याला जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, संध्याकाळ झाली. 7-7:30च्या सुमारास राजापूरच्या पुढं असलेल्या गुरुमाऊली नामक एका हॉटेलपाशी मी येऊन थांबलो. अंधार पडलेला होता आणि रात्री प्रवास करायचा नाही या निश्चयानं मी आज इथं मुक्काम करायचं ठरवलं. हे आपली सुंदरा, इथं माझी रूम आहे. आज रात्री इथं मुक्काम करतोय. जेवण केलंय मी आत्ता आणि उद्या सकाळी लवकर पुण्याला प्रस्थान करू. रूम नंबर 101. हे ते गुरुमाऊली लॉजिंग जिथं मी काल रात्री राहिलो होतो. आपल्याला समोर जायचंय पुण्याला, त्या दिशेला. चलो. गाडी पुसून घेतली, जरा घामावून झालोय, पण गाडी स्वच्छ पाहिजे, काच बीच नाही का. चला, राजापूर ते पुणे या सुंदर प्रवासात. राष्ट्रीय महामार्ग आहे. इथून गाड्या येत आहेत राजापुरातून. थोडं जपून चालवायचं, पण लवकर क्रॉस करायचं आपल्याला. मित्रांनो, गुरुमाऊली हे हॉटेल ठीकठाक आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी इथं राहण्याचं एकच कारण होतं, हायवेला लागून पण आतल्या बाजूला सेफ पार्किंग असलेलं आणि जिथं कायम वर्दळ असते अशा ठिकाणी मी थांबलो. राजापूर पुणे या प्रवासात मी विचार करतोय अनुस्पुरा घाटातून यायचंय. हा महामार्ग मी सोडलाय बघा इथं, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग इथे NH66. ओके. आता इथून पाचळच्या इथं आपल्याला वळण्यासाठी महामार्ग सोडायचा आहे आणि या पुलाच्या खालून उजवीकडे वळायचंय. काय मिळणार आहे खायला नाश्त्याला, आय डोंट नो. राजापूरच्या प्रवासात एका गोष्टीचा जरा त्रास झालाय, तो म्हणजे घसा बसायला लागलाय. सकाळचे 9 वाजले होते. गुरुमाऊली हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट असा तयार नव्हता. मी निघालो होतो तेव्हा, त्यामुळं पाचलगावच्या अलीकडे एके ठिकाणी एक ढाबा दिसला, म्हणून तिथं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो. ब्रेकफास्ट केला आणि मग एक चहा घेतला. थोडा वेळ, एक 15-20 मिनिटं तिथं घालवले आणि मग त्यानंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. पाचळच्या अलीकडे एके ठिकाणी हायवेवर तिथं एक HP चा पंप आहे. त्याच्या समोर साई समर्थ नावाचा एक ढाबा आहे, पंजाबी ढाबा. सरदारजी चालवतो. त्याच्याकडे सकाळी सकाळी गरम आलू पराठा आणि जरासा चहा प्यायलोय आणि आता निघालोय. इथून मलकापूर 50 किलोमीटर आहे. अनुस्पुरा सोडल्यानंतर मला वाटतं 22-25 किलोमीटर वरती असावं. 20-1 किलोमीटर. मलकापूर, कोफरूड असं करून वरती काय आपला पुणे बेंगलोर महामार्गावरती यायचं. हे आलं पाचळगाव आणि या गावचा बाजार आज भरलेला आहे. आता इथून हार्डली 200 मीटर जायचं आपल्याला, पण सगळं तिथंच एकाच ठिकाणी आहे. इथंच रिक्षा थांबतील, इथंच म्हणजे आजचाच दिवस असते एवढी वर्दळ. पुढं अजून मजा आहे. पुढं अजून
बारीक होतो रस्ता. तर तो ट्रक आता आलाय, त्याला आत यायला जागाच नाही मिळणार, कारण रस्त्याला खेटून अगदी ती स्टॉल वगैरे लागलेत. गमती जमती सांगतो मी, तक्रार नाहीये ही. गावातली आमची बोळी माणसं बिचारी. आणि आत्ताशी 9:30 झालेत. बघा गावची चर्चा रस्त्यात. काय का नाही या गमती जमतीत सगळ्या गावा म्हटलं की हे आजोबा परत थांबलेत म्हणे. रस्त्यातच थांबवणार, नातीला सोडणार. काय का नाही, भारी झालं. ह्याच्या पुढे नाहीये आता काय. काय सुंदर डोंगर आहेत सगळे, पर्वत रांगा. अनुस्कुरा घाटाला सुरुवात होते मित्रांनो. मी ते मागे एक चेकपोस्ट नाही शूट करू शकलो, पण एक चेकपोस्ट आहे ते ओलांडलं की आपल्या अनुस्कुरा घाटाची इथनं सुरुवात झाली. एकदा इथला रात्री प्रवास करायचा आहे. बऱ्याच जणांकडून ऐकलंय खूप डेंजर आहे म्हणे. डेंजर आहे तर मग यायलाच पाहिजे असं वाटतं कधी कधी. हे क्या है? वरती गाड्या जातात बघा, ते दिसलंय का? आता निमुळत आहे त्यामुळे इथनं ओव्हरटेक नाही करता येत. आता ती बस आहे, कारवाल्यांना जाता येत नाहीये. तो जा म्हणतोय पण ते बहुधा कारवाल्याला कॉन्फिडन्स नाहीये ओव्हरटेक करायचा. तो जात नाही त्यामुळे बाकीचं पाठीमागचं कोणी जाऊ शकत नाहीये. कारण एसटी वाल्याने इंडिकेटर तर दिलेला आहे जा म्हणून. होतं आणि तसं की नसेल कॉन्फिडन्स तर नाही करायचं धाडस. ठीक आहे, थोडं हळू जाऊ. नो वरीज, नो इश्यूज. देर इज नो हार्म इन स्टेइंग बिहाइंड अ बस. वरती जाऊन काय कार्ड पंच करायचं नाही आपल्याला. थोड्याच वेळात घाट पार केला आणि मग वरती आलो. इथे एक जागा आहे जिथं आपण गाडी लावून संपूर्ण प्रदेशाचा नजारा पाहू शकतो. थोडा वेळ घालवला आणि मग पुन्हा मी पुढच्या प्रवासाला निघालो. हे अनुस्कुरा गाव आहे बरं का. सुंदर ते रस्ते, सुंदर तो निसर्ग, सुंदर तो प्रवास. भन्नाट तो प्रवास सुरू आहे. आता इथं काय आंबे आहेत का? फणस आहेत, फणस. मित्रांनो, कोकणात नाही येत आहे आणि हा रानमेवा फणस, करवंद, जांभळं दिसल्यावरती खाण्याचा मोह कोणाला होत नाही. मलाही झाला. आणि इथं तर या ताई फणस हा असा सोलून देत होत्या. अख्खा फणस घरी आणून तो सगळा चिरणं आणि हे सगळं करणं अवघड असतं. त्यामुळं तयार गरे, फणसाचे गरे मिळाले याचा मला जास्त आनंद होता. कुठलं? येळुंजगाई. इथून आता मलकापूर किती आहे? 15 किलो. ओके. फणस घेतलं, फणस खायला होता. थोडे म्हणजे गाडीत खाण्यासाठी घेतलं आणि थोडं घरी घेऊन जायचं. त्यांनी असे मला द्रोणात दिलेत. यांच्याकडनं जांभळं, करवंद सगळी घेतलीत. आता जांभळं, करवंद, फणस, आंबा काय खरं नाही माझं. आता ह्या आबांना, ह्या आजोबा आहेत, यांना कुठंतरी दवाखान्यात जायचं. मी इथं थांबलो होतो. मला म्हटलं सोडता का? म्हटलं सोडणार. दादा उघडा की.
कुठं जायचंय तुम्हाला? दवाखान्यात मानत किती लांब आहे मला माहित नाही हो, म्हणून ते विचार. सांगतो की किती लांब आहे? थोडं. तुला झालं, बसलात व्यवस्थित? दवाखान्यात का निघालायचा? बरं नाही आहे काय आहे दुखतं अंग आहे. अंग दुखतंय? दवाखाना डॉक्टर येत आहेत का तिथं गाव? डॉक्टर गावात नाही, मग सरकारी दवाखाना आहे? सरकारी दवाखाना आहे मानत. बर, किती पैसे घेतात डॉक्टर? पैसे नाही, सरकारी दवाखान्यात पैसे नाही. नाही लागत ना? बरं बरं बरं. मग औषधं वगैरे औषध ते देतात ते. त्याला पैसे लागतायत का? औषधं आणायला पैसे म्हणजे औषधं पण मोफत देते सरकार का? देते तर आता मोफत, आणि काही लागलं तर इस्टोरात जायचं ह्याच्यात. मग ती कुठनं आणताय औषधं? इस्टोरात ना ह्याच्या मलकापुरातल्या. मलकापुरातल्या? बरं बरं बरं. हे गाव कुठलं तुम्ही आता जिथं बसलाय ते? मासावड. मासवड. इथं काय शेती वगैरे आहे? काय आहे? शेती कुठली काय नाही, काही नाही. या डोंगरात काय नाही, पाणी नाही, वंगीच नाही काय. अरे, पावसाळी काय केलं तर गहू गव्हाची खांड. गव्हाचे कांड. पण जमीन आहे तुमची? काय नाही जमीन, थोडी कसली जमीन आम्हाला, हे सगळं जंगलच. जंगलच आहे. आपलं रोजगार करून मग हे करायचं. घराकडे कोण कोण असतंय मग? घराकडं पोरगी आता 2 नेहमी या, मग त्याचा आई वडील मुंबईला आहेत. कोण आहे त्या पोरांचा आई वडील, माझा मुलगा हा मुंबईला आहे. मुंबईला आहे? होय, आपली अडाणी शिकले तर नाही. बर 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 बर. आणि मग परत माघारी कसं जाणार इकडनं? आता एसटी बस आहे तुम्हाला? काहीतरी इष्टी बिष्टी काय काय होईल. का ते वडाप वगैरे असतंय? वडापाव असतेच. नाव काय दादा तुमचं? हा, नाव काय तुमचं? विठोबा. इटोबा हा, माऊली. पूर्ण नाव काय? विठोबा तुलबू कस्तुरे. कस्तुरे? हा इथे सगळे कस्तुरेच आहेत का या वाडीत? हा हा. विठोबा कस्तुरे साहेब बसलेत आपल्या सोबत गाडीत. गावाचं नाव काय म्हटले माऊली? मासावड. मासवड्याचे पाटील आहेत आमचे कस्तुरे साहेब, है का नाही? हा, मासवड्याचे पाटील हा, तुम्ही? कस्तुरे हा. मासवड्याचे पाटील आहे ना तुम्ही? सरपंच आहे सगळा? नाही नाही नाही. नाही. दवाखान्यात चाललेत आजोबा आज, त्यांना दवाखान्यात सोडायचं. आता किती लांब राहिलं गाव? आता हे खाली गाव आहे, हे गाव. अच्छा, इथं खाली जायचंय. हा. बर बर. घराकडनं काय खाऊन निघाले का नाही? भूक बीक लागली का काय? खाल्लं जरा. खाल्लं जरा. काय खाल्लं? भाकरी काय? का जेवण करून निघाले? न सोडलं इकडं. आता ते जात आहेत त्यांच्या दवाखान्यात. मांड गावात आलोय आम्ही. मांड. मांड गावात ते शासकीय दवाखाना असेल, ते गेले तर उपचाराला. खांदा का काहीतरी दुखतोय म्हणले बिचारे. त्यांना म्हटलं पाणी वगैरे हवं का? नको म्हणले. राहू दे. एका नवीन महामार्गाचं काम चालू आहे, काय माहित नाही. हा उद्या खाली रत्नागिरीत जातो थेट. मलकापूर नंतर एक छोटासा घाट लागतो, तो उतरतोय आता. छान आहे हा पण रस्ता. तुरुकवाडी विद्यालय, तुरुकवाडीचं महाविद्यालय, कॉलेज. आता या तुरुकवाडीला शार्प राईट टर्न आहे, म्हणजे असा असा आणि असं इमिजिएट. माग एकदा मी आणि अतुल दादांनी बघितलं होतं एक अख्खा ट्रक, त्याला तो हे कळलाच नाही टर्न, राईट टर्न.
तो सरळ त्या दुकानांमध्ये का घरांमध्ये घुसला होता. आता ते काढले का नाही माहित नाही, बघूया आज आपण काढले का. हे बघा, हे समोर तुरुकवाडी लिहिले ना, हे दत्त सेवा आहे. हे तुरुकवाडी. या तुरुकवाडीमध्ये इथं वाळायचंय. नाही तो ट्रक अजूनही तसाच आहे, तेव्हा चॅसी आणि ते अजूनही असत. आपल्याला डाव्या हाताला वाढायचंय खोकरूड कडे जाण्यासाठी. खोकरूड सुंदर नदी आहे. सांगलीला जायचंय ज्यांना ते उजवीकडे बोलू शकतात. इथं कराडला जायचंय ते डावीकडे. कराड 42, सातारा 93, पुणे 201. तर इथनं उजवीकडे वळायला लागेल आपल्याला. उंडाळे गावाला आहे. इथून सरळ गेलं की हायवे लागेल. हायवेला सर्व्हिस रोड हायवे वरती येतो आणि मग लगेच कराडचा तो सगळा एरिया सुरू आहे. आणि कलाल ओलांडायचं आपल्याला. कलाल इथं जरा डिझेल बोंबलेलं दिसतंय. अशा पद्धतीनं कराडला पोहोचलोय. कराड ते सातारा आहे ना, निम्म्यापेक्षा अधिक प्रवास हा सर्व्हिस रोड वरनच होतो. हे सातारा कराड 60 किलोमीटर असेल ना, तर इथून साताऱ्याकडून कराडकडे येताना पहिले 30 किलोमीटर सर्व्हिस रोड आहे. मग नंतर फ्लायओव्हर वगैरे मिळतात. तशीच परिस्थिती कराडकडनं साताऱ्याकडे जाताना आहे. कराडकडून निघालो की पहिले 30-25 किलोमीटर आहे ना, हा सर्व्हिस रोडनच प्रवास आहे. काय ते समजतच नाहीये. आणि मग नंतर मग परत महामार्गावरती येता येतं आपल्याला. सर्व्हिस रोडवरनं थोड्याच वेळात आपण महामार्गावरती येतो आणि परत सर्व्हिस रोडवरती यावं लागतं. बघा इथं गंमत बघा आता. हे बघा, म्हणजे झालं सर्व्हिस रोडवरती आलो म्हणजे हायवे वरती. आता पुढे तिथे परत हे डायव्हर्जन आहे, दाखवतो मी तुम्हाला. हायवेला आणलं कशाला, त्यापेक्षा तिथनं गेले असते निम्म्या गाड्या. बघा इथं टर्न लेफ्ट. इथं टर्न लेफ्ट परत, म्हणजे परत सर्व्हिस रोडवर आलो. वेळ जातो माहिती का प्रचंड. सर्व्हिस रोड आणि हे असं चालू आहे प्रवास. संपूर्ण महामार्ग बंद आहे बघा इथनं. आता इथनं पुढं परत गेल्यावरती परत महामार्गावरती येणार. थोड्या वेळानं परत सर्व्हिस रोडला. डायव्हर्जन झालं सुरू. In 500 meters, continue straight. समोर दिसतोय तो अजिंक्य तारा गड आहे. अजिंक्य तारा किल्ला. ते 2 टॉवर आहेत ना,
साताऱ्याचा. 4 ॲम्ब्युलन्स कुठं निघालेत बाबा. सातारा ओलांडून पुढे आलोय. साताऱ्याच्या इथं सद्गुरू नावाचं एक हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे. मी बऱ्याचदा तिथं विथ फॅमिली पण आम्ही तिथं थांबतो. आता थांबलो, जेवलो आणि लगेच निघालोय. काय जसं आता सातारा वगैरे आलं ना की असं घराच्या दारात आल्यासारखं एक फील होतं. आपल्या अंगणात 120 किलोमीटर अंगण आहे आपलं. मी काय वाटत नाही साताऱ्यात आता 1 तासाभरात आपण घरी पोहोचणार असं. त्या तुमकूरला जसं आमचं होतं ना, आता इतकी वर्ष पुणे तिरुपती गाडीनं प्रवास करताना तुमकूर पोहोचलं म्हणजे येताना तिरुपतीवरनं निघालो, तुमकूरला आलो की अरे हा म्हणजे आता उद्या आपण पुण्याला पोहोचणार. आलोच, पुन्हा आलोच असं होतं ते. ऍक्च्युली आहे 800, 750, 800 किलोमीटरचं अंतर, पण तरी पण म्हणजे एक फील गुड टाईप ऑफ नाही का फिलिंग असतं ते. तसं साताऱ्याचं हे काय आलं म्हणजे अंगणात आलो आपण, आता तासाभरात पोहोचणार घरी. तसं आता होत झालंय मला. कधी घरी जातोय असं झालंय. खंबाटकीचा नवीन बोगदा म्हणजे त्यातून आता प्रवास होतोय असं वाटतंय मला. करेक्ट. पण मग जुन्या बोगद्याचं काय झालं? जुन्या बोगद्याचं काय केलं तुम्ही असा प्रश्न लोक विचारत आहेत. कारण जुन्या बोगद्याचं कुठून जायचं तेच आता लक्ष देत नाहीये. मुंबईकर 120 न चाललाय, 80चा स्पीड दिलाय. बोगद्यात तरी काय घाई करतोय बाबा, काय समजायला मला. मित्रांनो, एक गोष्ट मला विचारायची, प्रामाणिकपणे सांगा. टनल मधनं किंवा धुक्यातनं जाताना पार्किंग लाईट लावून जाणं ही योग्य आहे का? बरोबर आहे का? किंवा त्यांचं काय इंडिकेशन आहे पार्किंग लाईट लावून गाडी चालवत नेण्याचं? काय साध्य होत? काय सुंदर दिसतंय. वा वा वा. मित्रांनो, असा होता माझा राजापूर ते पुणे हा प्रवास. अनुस्कुरा मार्गाने म्हणजे अनुस्कुरा घाटातून मग पुण्याला आलो. येताना वाटेत एक माऊली मला भेटली आणि त्यांच्यामुळे हा प्रवास अधिक सुखकर झाला. मित्रांनो, आपल्याला माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या अनोख्या अशा प्रवासात.